यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद माजी सभापती माननीय श्री रत्नाकर साहेब आपले विचार मांडले. आमदार राधापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाच्या वतीने गेल्या 30-35 वर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी होणारी शैक्षणिक वारी आणि त्या वारीच्या निमित्तानं आज आपल्या प्रशालेत होणारा हा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम कन्नड सरांनी सविस्तर याबाबत सगळं सांगितल्यानंतर मला वाटत नाही की जास्त सांगण्याची काय गरज होते. पण कन्नड सर 2 गोष्टींसाठी मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. 1991 साली लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाची स्थापना झाली. सुरुवातीपासूनच्या त्यांच्या वाटचालीमध्ये जडणघडणीमध्ये त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा मी एक जवळचा साक्षीदार आहे. आणि मला वाटतं 99 साली आमचे मित्र या प्रशालेचे संस्थापक सन्मानित संजय कांबळे यांच्या पुढाकाराने 99 साली ह्या प्रशालेची नियुक्ती भेटली. संजय कांबळे यांनी सुरुवातीपासून घेतलेले परिश्रम, त्यांनी केलेली धावपळ, त्यांनी केलेली समयसूचकता, आयत्या वेळी जे केलेली जोडाजोडी, या सगळ्या गोष्टींचा देखील मी जवळचा साक्षीदार आहे. आणि म्हणून 2 या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या या आजपर्यंतच्या वाटचालीचा मी जवळचा साक्षीदार आहे. आणि म्हणून या दोघांच्या कार्यक्रमाला उपस्थित मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान निश्चितपणे मिळलं आहे. खरं तर लांजा राजापूर संगमेश्वर उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून हे सगळं काम करत असताना किती अडचणी आल्या तरी ही आपली परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवत असताना त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. खरं तर काल परवा आपण बघितली अतिवृष्टी आहे, बाकीच्या सगळ्या लोकांचे नियोजित कार्यक्रम रद्द झाले, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सुट्ट्या देखील जाहीर केल्या. मला असा प्रश्न पडला होता कदाचित यांची शैक्षणिक वारी देखील थांबते का, पुढे जाते का, परंतु नाही. कुठल्या पुढे आपण घेतलेला वसा सोडायचा नाही, कारण आपण सर्वसामान्य लोकांच्या गरजेसाठी त्यांच्यासाठी काम करतो, ती आपली सामाजिक बांधिलकी आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारच्या अडचणी सबाबी सांगायच्या नाही, हा त्यांचा मूळ हेतू असल्यामुळे तेही कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्याही परिस्थितीमध्ये संजय कांबळे यांनी गेल्या 99 सालापासून आमच्या इथल्या सर्व गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, कुठेही शिक्षणापासून वंचित राहिली नाही पाहिजे, त्यासाठी मला जे काय करावं लागेल ते केलं पाहिजे, या भावनेतनं ही संस्था या ठिकाणी चालू झाली. आणि म्हणून जिथे गरज आहे तिथे लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष निश्चितपणा. असं काय नाही की लांजा राजापूर तालुका संगमेश्वर उत्कर्ष मंडळ वाटेल त्याला कणाला म्हणेल त्याला मदत करतं अशातला भाग नाही. ज्याला गरज आहे, ज्याला निकड आहे आणि ज्या गरजेची, ज्या मदतीची जो खऱ्या अर्थाने यशस्वीपणे त्याचा उपयोग करून घेईल असं जेव्हा निदर्शन यायचं त्याच्या पाठीमागे लांजा राजापूर संगमेश्वर उत्कर्ष मंडळ कायमस्वरूपी उभं राहिलेलं आहे. मग त्या भौतिक सुविधा असू दे, शैक्षणिक साहित्य सुविधा असू दे, कुणाला वैयक्तिक मार्गदर्शनाच्या सुविधा असू दे, आणखी कुणाला आर्थिक गरजेचं असू दे, यथाशक्ती जे आपल्याला करता येईल ते या मंडळाने निश्चितपणे केलं आहे. आणि म्हणून कला तर आम्ही बघितलं आमच्या सामाजिक कार्याच्या चळवळीमध्ये, सामाजिक कारकिर्दीमध्ये असं कोण करत नाही. जो माणूस देतो तो काहीतरी अपेक्षेनं त्यामागे त्याची भूमिका असते. देणार एवढं जर बोटभर आणि सांगणार गावभर, अशा देखील कल्पना आपण सगळ्यांनी केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. पण यांच्या बाबतीत तसं नाही. उलट जे जे करतो ते काय सांगायचंच नाही. आपण केलेल्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे, त्या मुलाला त्याचा वापर करता आला पाहिजे, त्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये आपला कुठेतरी सहभाग असला पाहिजे, या भूमिकेत हे सगळं मंडळ काम करत आहे. आणि म्हणून आमच्या एका कार्यकर्ता निश्चितपणे या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आमच्या होतकरू कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित राहतो. म्हणून मी दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो की आपण एकमेकांच्या सहकार्यातून ही शैक्षणिक चळवळ संजय कांबळे इथेच पुढे चालू करूया. आणि आपल्या भागातील जे गरीब असले तरी पण होतकरू आहे, त्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थी पाठीमागे आपण निश्चितपणे उभं राहूया. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सगळेजण काम करतो. कोकण बोर्ड कोकणातला हा विद्यार्थी हा कॉफी मुक्त आहे. कुठल्या प्रकारची कॉफी नाही, कुठल्या प्रकारचे वेगळे क्लासेस नाही, कुठल्या प्रकारचे वेगळ्या साधन सुविधा नाही. परंतु कुठेतरी कोकण बोर्डामध्ये आपला विद्यार्थी निश्चितपणे पुढे आहे. परंतु भविष्याच्या काळामध्ये हा विद्यार्थी आम्हाला दुसरे कामाला बोलू दिसतो. त्याच्यामध्ये खूप त्या स्पर्धेत कुठेतरी मागे पडतो. आणि खंत ही खंत पवारसाहेब कायमस्वरूपी आपल्या बोलण्यामध्ये व्यक्त करत असतात. 10वी-12वीला आलेली मुलं पुढे ह्या आपल्या भविष्यातल्या वाटचालीमध्ये आपल्याला कुठे यशस्वी अधिक झाले दिसत नाही, ती दिसावी. आणि त्यासाठी देखील आपल्याला काय करता येईल तर आपण ते केलं पाहिजे. त्या भूमिकेचं आपण सगळ्यांनी काम करूया.
त्या तुमच्या सगळ्या शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.